उत्तराखंड राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची घोषणा उत्तराखंडच्या भाजप सरकारने केलेली आहे। महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट अशी की उत्तराखंडच्या समान नागरी संहितेचा मसुदा ज्या समितीने तयार केला त्या समितीच्या अध्यक्ष या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई होत्या। त्यांनी ही समिती आणि या समितीच्या मार्फत हा संपूर्ण मसुदा तयार केला आणि हा मसुदा आज अधिकृतपणे उत्तराखंड सरकारला सोपवण्यात आला। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एक कार्यक्रम घेतलाय संकल्प से सिद्धी तक, आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही या अधिवेशनात याचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करू अशी घोषणा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे। उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरले गोव्यानंतरचं जे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करतायत। गोवा भारतामध्ये खूप उशिरा विलीन करण्यात आला, त्यावेळी तिथे युनिफॉर्म सिव्हिल कोडच होता आणि त्यामुळे गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे। त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत गल्ली टू दिल्लीच्या या कार्यक्रमामध्ये की युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचे अर्थ कसे आहेत आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, सामाजिक आणि कायदेशीर परिणाम काय असू शकतात। कॅमेरावर आपल्यासोबत आहेत वेद पांडे, मी सोमेश कोलगे, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, युनिफॉर्म सिव्हिल कोड हे भारतीय जनता पक्षाने त्याच्या जन्मापासून दिलेल्या वचनांपैकी एक मोठं आश्वासन होतं। राम जन्मभूमीचं आंदोलन, कलम 370 चा मुद्दा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा, या तीन मुद्द्यांवरती भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती। भाजपला कायम प्रश्न विचारला गेला होता की युनिफॉर्म सिव्हिल कोडचं काय झालं, राम जन्मभूमीचं काय होणार आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ अनेकांना असं वाटतं की यामुळे आरक्षण जाणार आहे का किंवा यामुळे रिझर्वेशन पॉलिसी संपणार आहे का। तर मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कौटुंबिक कायदे, तुमचे वैयक्तिक कायदे जे असतात त्या कायद्यांमध्ये एक समानता आणणारा कायदा आहे। याचा संबंध कुठेही रिझर्वेशन किंवा आरक्षणाशी नाही आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे। ती कलम 44 मधली तरतूद असं म्हणते की स्टेट शॅल एंडेवर टू इम्प्लिमेंट युनिफॉर्म सिव्हिल कोड। याचा अर्थ राज्य जे असेल, केंद्र सरकार जे असेल, त्यांनी कायम यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड संपूर्ण देशभरात लागू केला जाईल। कलम 44 हे भारतीय राज्यघटनेचा जो भाग 4था आहे, म्हणजे 4थ्या भागामध्ये राज्य धोरणाची नीतिनिदेशक तत्व किंबहुना मार्गदर्शक तत्व असं जे म्हणतात की ज्याची थेट अंमलबजावणी कोर्टामार्फत केली जाऊ शकत नाही, परंतु सरकारने आपलं धोरण आखताना आणि आपला कार्यक्रम राबवताना या नीतिनिदेशक तत्वांना विचारात घ्यावं अशी अपेक्षा संविधानाची घटनात्मक अपेक्षा आहे। आणि घटनेतील भाग 4थ्यामध्ये राज्य धोरणाची जी नीतिनिदेशक तत्व आहेत त्यात कलम 44 आहे आणि या कलम 44 मध्ये हा उल्लेख करण्यात आलाय की युनिफॉर्म सिव्हिल कोड लवकरात लवकर देशभरामध्ये लागू व्हावा यासाठी राज्य व्यवस्थेने प्रयत्नशील राहायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पर्सनल लॉजच्या एकसूत्रीकरणावर विशेष भर होता। जेव्हा देशाचं संविधान तयार होतं त्यावेळी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये यावर चर्चा झाली, पण भारतासारख्या देशातील वैविध्यपूर्ण देशातील जिथे वेगवेगळ्या परंपरा आहेत, संस्कृती आहेत, तिथे लगेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणं शक्य होईल का याविषयी अनेकांना साशंकता होती। आणि विशेषतः मुस्लिम समाजाचा जो व्यक्तिगत कायदा आहे त्यांच्या बाबतीत मात्र नेहरूंनी असं म्हटलं होतं, ज्यावेळी नेहरूंना एक प्रश्न विचारण्यात आला की मुस्लिम व्यक्तिगत कायद्यांमुळे अनेकदा महिलांच्या अधिकारांचं हनन होतं असं आपल्या लक्षात येते। त्यावेळी 1956 साली नेहरू असं म्हणाले होते की जर याबाबतीत काही रिफॉर्म करायला घेतला तर दॅट माइट अलार्म मुस्लिम कम्युनिटी। याचा अर्थ मुस्लिम समाजाच्या भावना भडकावल्या जाऊ शकतात अशी काळजी नेहरूंना होती आणि म्हणून नेहरूंनी त्याविषयी लिहिलेलं आहे आणि नेहरूंचं हे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहे। दुसऱ्या बाजूला युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी कायम आग्रही भूमिका ही भारतीय जनसंघाने, भाजपचं आधीचं नाव, त्यांनी घेतली होती। 1951 सालचा जो जनसंघाचा पहिला मॅनिफेस्टो होता त्या मॅनिफेस्टोमध्ये हिंदू कोड बिलाला विरोध करण्यात आला। म्हणजे पहिल्यांदा जी युनिफॉर्म सिव्हिल कोडची कल्पना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना प्रत्यक्षात उतरवता येत नसताना आंबेडकरांनी जो एक दुसरा पर्याय मांडला तो म्हणजे बौद्ध, शीख आणि हिंदू या कम्युनिटीजसाठी आणि जैन या सगळ्यांसाठी एक हिंदू कोड बिल असेल, ज्यामध्ये आपण हे जे सगळे वैयक्तिक कायदे आहेत, उदाहरणार्थ तुमचं लग्न, तुमचा घटस्फोट, तुमच्या परिवाराची संपत्ती,
तुम्ही घेत असलेलं दत्तक विधान आणि तुमचा वारसा हक्क या सगळ्याबाबतचे जे कायदे आहेत त्याचं आपण कोडिफिकेशन करू, म्हणजे जे आत्तापर्यंत रीतिरिवाज परंपरेने चालत आले त्या सगळ्याचे एकत्रित व्यवस्थित कोडिफिकेशन करू, त्यामध्ये एक प्रोग्रेसिव्ह पुरोगामी कायदा तयार करू। आणि म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पहिल्यांदा हिंदू कोड बिल तयार केलं होतं, जे जैन, शीख, बौद्ध आणि हिंदू या 4 समाजाच्या सदस्यांसाठी तयार करण्यात आलं होतं। त्या कायद्यानुसार हिंदूंचा विवाह कायदा आणि हिंदूंचे मालमत्तेविषयक कायदे नंतर तयार करण्यात आले। 1951ला जनसंघाच्या पहिल्या मॅनिफेस्टोत असं लिहिलंय की याविषयी थेट वरून इम्प्लिमेंट करण्याऐवजी तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत एक कन्सेन्सस तयार करा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड अप्लाय व्हावा केवळ हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख याच समाज घटकांसाठी प्रोग्रेसिव्ह पुरोगामी कायदे, परंतु काही अल्पसंख्याक समाजांसाठी मात्र यातून सूट अशी तरतूद ठेवू नका, हे जनसंघाने म्हटलं होतं। त्यानंतर अनेकदा जनसंघावर या मुद्द्यावरून टीकाही करण्यात येते की तुम्ही हिंदू कोड बिलाला विरोध केला होता। त्यानंतर जो एक सर्वात मोठा सिग्निफिकंट टर्न आपल्याला दिसतो जो 1967च्या जनसंघाच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे, ज्यात जनसंघाने म्हटलं की आम्ही देशभरात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करू जर आमचं सरकार आलं तर। त्यानंतर मग हा मुद्दा कायम मुस्लिम लांगुल चालन आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण याच्यामध्ये खोळंबत राहिला। त्यानंतर भाजप जनसंघाचं रूपांतर हे भाजपमध्ये झालं 1980 साली। भाजपने सुद्धा आपल्या मॅनिफेस्टोमध्ये राम जन्मभूमी, कलम 370 आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हा मुद्दा पुढे ठेवला होता। त्यानंतर मग 2009-4 साली जेव्हा भाजपचा एक मॅनिफेस्टो असा आला की ज्यामध्ये भाजपने युनिफॉर्म सिव्हिल कोडपासून कुठेतरी दूर जाण्याची भूमिका घेतली होती। 2004चं भाजप म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींची भाजप होती, ज्यामध्ये सुधींद्र कुलकर्णींसारखे थिंक टँक होते। त्यामुळे त्यावेळेसच्या 2004च्या मॅनिफेस्टोमध्ये सर्वात पहिल्यांदा भाजपने असं म्हटलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा काही एकाच पक्षाचा मुद्दा असू शकत नाही, हा सगळ्यांचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर एकमत होण्याची गरज आहे, कन्सेन्सस करून यावरती काहीतरी मार्ग शोधला पाहिजे। 2004च्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला। त्यानंतर 2009 साली जो भाजपचा मॅनिफेस्टो आला त्यामध्ये मात्र भाजपने असं म्हटलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही एक आयोग तयार करू, त्या आयोगामार्फत युनिफॉर्म सिव्हिल कोडचा ड्राफ्ट तयार करून घेऊ आणि तो देशभरामध्ये लागू करू। आणि मग 2009च्या मॅनिफेस्टोमध्ये जे लिहिलं गेलंय ती भूमिका त्यानंतर भाजपची आत्तापर्यंत कायमस्वरूपी राहिलेली भूमिका आहे। भाजपचा राजकीय प्रवास आणि हे 3 मुद्दे यांचा देशातील प्रवास हा समांतर राहिला आहे, कारण या मुद्द्यावर भाजपने अनेकदा काँग्रेसला काउंटर करण्याचे आणि काँग्रेसला कैचीत पकडण्याचे प्रयत्न केले होते। आणि 1989 साली ज्यावेळी शहाबानो खटल्यामध्ये पहिल्यांदा एका मुस्लिम महिलेचे अधिकारांना सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली, कारण CRPCच्या एका सेक्शन खाली आपल्या महिला पत्नी जी आहे तिच्या मेंटेनन्ससाठी तिला काही ठराविक रक्कम देणं हे बंधनकारक असल्याचं लिहिलं गेलं होतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशात फौजदारी कायदा एक आहे, जर तुम्ही खून केलात तर तुम्हालाही तीच शिक्षा होते जी कुठल्या तरी अन्य धर्मीय व्यक्तीला होणार आहे। पण या फौजदारी कायद्याच्या प्रक्रिया संहितेमध्ये हा जो एक सेक्शन होता त्या सेक्शन खाली शहाबानो यांनी अर्ज केला आणि मग त्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने शहाबानो यांच्या बाजूने निर्णय दिला होता। त्यानंतर मात्र देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाकडून मोर्चे निघाले, राजीव गांधींच्या सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नलिफाय करणारा आदेश दिला। त्यानंतर मग हा जो मुद्दा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हा कायम भाजपचा मुद्दा राहिला आणि काँग्रेस मात्र त्यापासून दूर होत गेली। मग आता प्रश्न जो उपस्थित राहतोय की भाजपने मग केंद्रीय पातळीवरून थेट युनिफॉर्म सिव्हिल कोड का लागू केला नाही, तर ते लक्षात घेण्यासाठी आपल्याला एकूण भारताचं जे वैविध्य आहे त्याचा विचार करावा लागतो। जर भारताचं वैविध्य लक्षात घ्यायचं असेल तर भारतातले जे वैयक्तिक कायदे आहेत त्या वैयक्तिक कायद्यांमध्ये आपण पुरोगामित्व हिंदू कोड बिल आणि हिंदूंच्या कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणलं गेलं। त्यात महिलांना अधिकार दिले गेले, त्यामध्ये घटस्फोटाचे अधिकार हे महिलांना आहेत तसेच ते पुरुषांनाही आहेत। बरेचशा कायद्यांमधल्या तरतुदी या तर महिलांसाठी अधिक उदारमतवादी आणि त्यांचा कल महिलांच्या बाजूने आहे, हे हिंदू आणि जैन आणि बौद्ध आणि शीख या 4 समाज घटकांच्या बाबतीत घडलं होतं। पण दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात मोठं आव्हान हे जर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करताना असेल किंबहुना एकूणच वैयक्तिक कायद्यांच्या बाबतीत असेल तर ते म्हणजे मुस्लिम धर्माचे कायदे
वैयक्तिक कायदे अजूनपर्यंत कोडिफाईड झालेले नाहीत। म्हणजे हिंदू विवाह कायदा हा कलम 1 पासून सुरू होतो आणि तो एका ठराविक सेक्शन नंतर संपतो, त्यामध्ये लिहिलेला आहे आणि हा ड्राफ्ट कायदा प्रत्यक्ष पार्लमेंटनी पास करून त्याला कायद्याचा दर्जा दिलेला आहे। परंतु मुस्लिम समाजामध्ये वेगवेगळे सोर्सेस आहेत आणि त्या सोर्सेसमध्ये कायद्याचे अर्थ शोधावे लागतात। मुस्लिम लॉ, मोहम्मदियन लॉ हा अजूनपर्यंत कोडिफाईड झालेला नाही, म्हणजे त्याचं मसुद्यात रूपांतर झालेलं नाही, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर, त्याला कायद्याचा दर्जा आहे, पण ते करत असताना मोहम्मद पैगंबरांच्या जीवनाचा अर्थ लावावा लागतो। वेगवेगळ्या ज्या हनीफ असेल किंवा अशा स्कूल्स आहेत इस्लामिक लॉजच्या, त्याचा अर्थ लावावा लागतो आणि त्यावरून मग निर्णय करावे लागतात। आणि म्हणून या आव्हानाचा विचार करत असताना जर युनिफॉर्म सिव्हिल कोड नसेल तर कदाचित सर्व समाज घटकांना एक कोडिफाईड लॉ वैयक्तिक आपल्या कौटुंबिक विषयांबाबत मिळाला नसता। आता सध्या जे काम करते लॉ कमिशन, त्यापूर्वीचं जे लॉ कमिशन होतं त्या लॉ कमिशनला नरेंद्र मोदी सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विषय अभ्यासासाठी रेफर केला होता। त्यावेळेसच्या विधी आयोगाने युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विचार करत असताना त्यांनी रिफॉर्म इन फॅमिली लॉ कन्सल्टेशन पेपर जारी केलेला आहे। मला असं वाटतं 2019च्या दरम्यान हा कन्सल्टेशन पेपर जारी करण्यात आला आहे। आपल्यापैकी ज्यांना या विषयात अधिक अभ्यास करायचा असेल त्यांनी तो पेपर, रिसर्च पेपर नक्की वाचावा। त्यामध्ये लॉ कमिशननी हे जे फॅमिली रिफॉर्मचे कायदे आहेत त्याचं 4 भागात वर्गीकरण केलं। त्यापैकी एक म्हणजे तुमचा विवाह आणि घटस्फोटासंदर्भातला कायदा, दुसरा म्हणजे तुमच्या इनहेरिटन्स म्हणजे वारसा हक्काबाबतचा कायदा, तिसरा गार्डियनशिप म्हणजे पालकत्व आणि दत्तक विधान याबाबतचा कायदा, आणि चौथा कायदा जो आहे तो सक्सेशन म्हणजे फॅमिली टू फॅमिली जे सक्सेशन होतं त्या सक्सेशन संदर्भातले कायदे, असा 4 विभागात त्याचं वर्गीकरण करून त्यांनी अभ्यास केला। आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबतचा हा जो रिसर्च पेपर आहे लॉ कमिशनचा, त्याचं कन्क्लूजन असं आहे की आत्तापर्यंत देशभरात सगळी कायद्याच्या दृष्टीने एक सुसूत्रता येण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू व्हायला हवा। मग केंद्रीय पातळीवरून मात्र याबाबत थेट काही निर्णय झाले नाहीत। त्याचं आणखीन एक कारण असं आहे की पूर्वोत्तर भारत जो आहे, नॉर्थ ईस्टमधल्या अनेक राज्यांमध्ये शेड्यूल एरियाज घोषित केलेत आणि त्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये अनेक आदिवासी जमातींचे स्वतःचे वैयक्तिक कायदे आहेत आणि जे आत्तापर्यंत फॉलो केले जातात। मिझोराममध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। मिझो जमातीचे स्वतःचे कायदे आहेत, नागा जमातीचे स्वतःचे कायदे होते आणि ते फॉलो केले गेले आत्तापर्यंत। आसाममध्ये त्यानंतर तिथल्या काही राष्ट्रीय विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन एक सेंटर तयार केलं आणि त्या सेंटरमध्ये त्यांनी या सगळ्या रीतिरिवाज परंपरांना एकत्रितपणे कॉन्सोलिडेट करण्याचे प्रयत्न केले, या सगळ्याचं कंपायलेशन करण्याचा प्रयत्न केला। आणि नंतर त्यांचा दावा असा होता की जो मूळ हिंदू कायदा आहे किंवा हिंदूंचे जे कौटुंबिक कायदे आहेत देशभरातले त्याच्याशी साधर्म्य राखणारेच या सगळ्यांचे रीतिरिवाज आहेत, त्यामुळे पूर्वोत्तर भारतामध्ये फार विरोध होणार नाही। पण तरीसुद्धा आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वेळी जेव्हा UCCचा विषय आला होता तेव्हा वनवासी कल्याण आश्रमाने भूमिका घेतली होती की वनवासींच्या कायद्यांबाबत विचार व्हायला हवा आणि त्याचाही विचार करून त्यांच्यासोबतही सल्लामसलत करून नंतर याबाबतचा निर्णय व्हावा। त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनेकांना असं वाटतं की हा केवळ मुस्लिमांशी संबंधित मुद्दा आहे, परंतु राजकीय दृष्ट्या हा केवळ मुस्लिमांपर्यंत मर्यादित मुद्दा असला तरीसुद्धा हा विषय मुस्लिम समाजापुरता मर्यादित नाही, याचे संपूर्ण परिणाम हे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर होतात। आणि विशेषतः ज्यावेळी वेगवेगळे वाद होतात कुटुंबामध्ये, प्रॉपर्टीवरून असेल, घटस्फोटाचे असतील, त्यावेळी या सगळ्या वादविवादांना जेव्हा कोर्टात चॅलेंज केलं जातं तेव्हा मात्र कोर्टाला या सगळ्यात अर्थ लावताना खूप चर्चीचे प्रयत्न करावे लागतात, खूप अडचणी येतात, कारण या सगळ्या बाबतीत कोडिफाईड असा एक सिंगल लॉ नाही आहे। त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा हा लीगली सुद्धा कॉम्प्लिकेटेड होता, तो पॉलिटिकलीही कॉम्प्लिकेटेड होता। मग त्यावर भाजपच्या अनेक राज्य सरकारांनी एक युक्ती शोधली आणि ती म्हणजे राज्य पातळीवर आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड ॲप्लिकेबल करू अशा घोषणा व्हायला सुरुवात झाली। आणि त्यानंतर उत्तराखंडच्या निवडणुकांनंतर, निवडणुकांच्या वेळीच खरं तर पुष्करसिंग धामी यांनी तिथल्या भाजपच्या मार्फत एक आश्वासन दिलं होतं की जर आम्ही निवडून आलो तर आम्ही एक समिती तयार करू आणि ही समिती युनिफॉर्म सिव्हिल कोडवर काम करेल आणि आमचं सरकार युनिफॉर्म सिव्हिल कोड ॲप्लिकेबल करेल। या समितीच्या अध्यक्षा रंजना देसाई या मूळ आपल्या मुंबई उच्च न्यायालयातल्या न्यायाधीश आहेत। त्या निवृत्त झाल्यानंतर त्यांना या समितीचा कार्यभार सोपवण्यात आला। या समितीने जे काम करणं अपेक्षित होतं
ते कितीतरी दिवस त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागलं। कारण मी जसं म्हणालो तसं की हा मुद्दा केवळ सोपा नाहीये। एका फटक्यात जर तुम्ही सगळ्यांचे समान नागरी कायदा, सर्वांचे कायदे उद्यापासून सारखे आहेत असं म्हणालात तर अनेक गंभीर प्रश्न कायदे न्यायशास्त्राच्या दृष्टीने उपस्थित होऊ शकतात। त्यामुळे या कमिटीने प्रदीर्घ काम केल्यानंतर, वेगवेगळे रिव्ह्यूज घेतल्यानंतर शेवटी या समितीने आपला मसुदा, थेट विधेयकाचा मसुदा त्यांनी तयार केलाय आणि हा मसुदा आज त्यांनी उत्तराखंडच्या सरकारला सोपवलेला आहे। उत्तराखंडमध्ये आता अधिवेशनही सुरू होते। या अधिवेशनात या मसुद्याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल, या विधेयकाचं कायद्यात रूपांतर केलं जाईल अशी शक्यता आहे। आणि जो उत्तराखंडचा फॉर्म्युला आहे तो कदाचित आता भाजपची इतर अनेक राज्यही राबवतील अशी शक्यता आहे। कारण अनेकांनी त्यावेळी तशा हालचाली सुरू केलेल्या होत्या आणि आपल्या शेजारचं राज्य असलेल्या गोव्यामध्ये जेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून ज्यावेळी भारताकडे आला त्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत गोव्यात कॉमन सिव्हिल कोड आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा जी मूळ कल्पना वेगवेगळ्या धर्मांमध्ये लग्नाच्या बाबतीत, पालकत्वाच्या बाबतीत, गार्डियनशिपच्या बाबतीत आहे त्या मूळ कल्पनांना, त्या मूळ संकल्पनांना तसंच ठेवून त्याचं कायद्यात रूपांतर करत असताना त्यामध्ये पुरोगामित्व आणि स्त्री महिलांचे अधिकार आणि सर्वांना समानता कशा प्रकारे आणू शकते हे मोठं आव्हान असणार आहे। अजूनपर्यंत उत्तराखंड सरकारचा जो ड्राफ्ट आहे तो पब्लिक झालेला नाही। तो ज्यावेळी त्यांच्या विधिमंडळात ठेवण्यात येईल त्यावेळी तो सर्वसामान्य लोकांनाही ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला त्या ड्राफ्टमध्ये नेमका कायदा कशा प्रकारे तयार करण्यात आलाय याचा अभ्यास करता येईल। परंतु सध्यापुरतं इतकंच की भारताच्या इतिहासात एक मोठी घडामोड घडते, ती म्हणजे एक राज्य पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करते आणि जर कदाचित हे इतर राज्यांनी फॉलो केलं तर एक स्थिती अशी येऊ शकते की ज्यावेळी देशभरामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू झालेला असेल। परंतु ती स्थिती भाजप कधी आणणार हे आपल्याला उत्तराखंडमधल्या लिटमस टेस्ट नंतर कळेल की भाजपला मतदानाच्या बाबतीत आणि निवडणुकांमध्ये सुद्धा या मुद्द्याचा किती फायदा होतोय। पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडला असेल तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।